सरिता कौशिक आपल्यासोबत आहे। सरिता, सेना आणेंच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं दिसतंय। अगदी बरोबर। आणि विधानसभेमध्ये हक्कभंग हा फेटाळल्यानंतर तिकडनं वॉकआउट सुद्धा शिवसेनेने केलं आणि आणेंचा राजीनामा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आपण करणारच, अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतली आहे। आपल्याबरोबर अर्जुन खोतकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय भूमिका आहे? मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत तरीही आपल्या आंदोलनाची भूमिका का? बघा, पहिल्या दिवसापासून आणेने राज्यातलं वातावरण खराब करायचा प्रयत्न केला। फर्स्ट डे, अधिवेशनाचा पहिला दिवस, त्या दिवसापासून आम्ही आणेने एकतर माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। आणि त्या संदर्भात मी आज हक्कभंग त्या ठिकाणी दिला होता। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये माननीय अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारामध्ये हक्कभंग नाकारला, परंतु आम्ही मग वेलमध्ये उतरून निश्चितपणे गोंधळ केला आणि आणेचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रखरपणे मागणी केली। आणि आमच्या मागणीच्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये उठून सांगितलं की मी तातडीनं या संदर्भामध्ये निवेदन करणार आहे। आता निवेदनाची आम्ही वाट बघतो। निवेदनामध्ये सकारात्मक पद्धतीनं जर राजीनामा घेतला गेला तर आमचं आंदोलन थांबेल, नसता मग याची तीव्रता वाढेल। याच्या आधी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जी काही भूमिका मांडली, आणेंनी जी काही भूमिका मांडली, त्यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही अपमान केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। विदर्भाची त्यांची भूमिका आधीपासूनच स्पष्ट होती, त्यामुळे त्यांना महाधिवक्ता बनवला तेव्हा तुम्ही कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही। आज त्यांनी फक्त आपली भूमिका परत ते काही नव्यानं काही म्हणत नाहीयेत, मग हे ऑब्जेक्शन नव्यानं का? हे भाजपाला म्हणून ऑब्जेक्शन आहे की आणेंना म्हणून? अजिबात असं नाही। बघा, त्यावेळेस त्यांची भूमिका असेल वेगळ्या विदर्भाची, त्यावेळेस ते पदावरती नव्हते। आता ते फार जबाबदारीच्या पदावरती आरूढ आहेत आणि महाराष्ट्राच्या अधिवक्ता पदावरती आरूढ आहेत। त्यामुळे त्यांनी कोणतंही विधान, आपल्या विधानाने राज्यातलं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं विधान त्यांनी करू नये। जबाबदारी त्यांच्या पाठीमागे लागलेली आणि जबाबदारीने विधान करणं गरजेचं होतं। आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या जे काही अखंड महाराष्ट्राच्या बाजूचे आहेत त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये संताप आहे आणि लोक म्हणतात की त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। विदर्भवादी काल रस्त्यावर उतरले, शिवसेनेच्या खास विरोधामध्ये उतरले आणि आधीच या झालेल्या निवडणुकीमध्ये विदर्भात शिवसेनेचे जे काही आकडे आले आता त्यांना शून्यावर आणू असं म्हटलेलं आहे। नाही, बघा, हा प्रश्न तर अगोदरी होता, तरी आमचे 4 खासदार कसे निवडून आले, तरी आमचे आमदार कसे निवडून आले, याचा अर्थ असा आहे की विदर्भाची जनता यांच्या बाजूने उभा नाही। विदर्भ हा निश्चितपणे अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभा आहे। फक्त हे 2, 5, 10 लोक जे नेते मंडळी आहेत, हे नेते मंडळी अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण खराब करू पाहत आहेत आणि जनताही यांच्या पाठीमागे नाही। हे आमचे खासदार आमदार निवडून देण्याचं स्पष्ट झालेलं आहे। एक शेवटचा प्रश्न, सातत्यानं असं वाटतं आहे की हा जो मुद्दा आहे हा आणेंचा नाही आहे, कारण याही वेळेला आणेंचा मुद्दा हा पहिले सामनातून रेस करण्यात आला आणि हा मुख्यमंत्री किंवा शासनाकडे उभा न करता अजूनही सामन्यातूनच आला। म्हणजे कुठंतरी भाजप आणि शिवसेना यांच्यामधला जो काही एक वाद जनतेसमोर दिसतोय तो हा वाद आहे, आणेंचा वाद नाहीये मूळता, असंच एक जनतेमध्ये कसं फिलिंग? एक लक्षात घ्या, भाजपचा अजेंडा वेगळा आहे आणि शिवसेनेचा अजेंडा वेगळा आहे। भाजप हा निश्चितपणे वेगळ्या विदर्भाच्या समर्थनामध्ये बोलणारा पक्ष आहे। माननीय शिवसेना प्रमुखापासून तर उद्धव ठाकरेपर्यंत आणि शिवसेनेची भूमिका ही अखंड महाराष्ट्राची आहे। अखंड महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे त्या ठिकाणी दिले महाराष्ट्राने आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही अखंड महाराष्ट्राचे पुरस्कर्ते आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही अखंड महाराष्ट्रात राहिला पाहिजे। या बाबीसाठी जो काही संघर्ष उभा करावा लागेल तो संघर्ष आम्ही पुन्हा एकदा उभा करायला तयार आहोत। आपल्याबरोबर प्रताप सरनाईक आलेले आहेत। एक अगदी शेवटचा पटकन प्रश्न आपल्याला विचारते, काय हक्कभंग आपला फेटाळण्यात आलाय तरी आपल्याला निर्णय मान्य नाही? प्रामुख्याने अध्यक्षांनी खरं तर आमचा हक्कभंग स्वीकारून ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये म्हणजे श्रीहरी आणेंच्या विरोधामध्ये आम्ही हक्कभंग दिल्यानंतर त्यांना नोटीस पाठवून त्यांचा लेखी खुलासा घेणं गरजेचं होतं, तरी सुद्धा त्यांनी डायरेक्ट हक्कभंग फेटाळला। या मताशी आम्ही बिलकुल सहमत नाही। आम्हाला आमची सभागृहामध्ये भावना व्यक्त करण्याची संधी होती आणि ती संधी आम्ही दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला म्हणून आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलेलं आहे, परंतु श्रीहरी आणे जोपर्यंत या महाराष्ट्राची जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलनाची भूमिका आमची कायम आहे। आपण बघतो आहे की शिवसेनेचा रोख काय आहे आणि महाधिवक्ता या पदावरून जो काही वाद उठलेला आहे तो अजून तरी शांत होणार नाही असं दिसतंय। दीपक।